गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपलं आता कंपॅरिझन चालू होतं बेटा. ठीक आहे. एफ मध्ये काय चालू होते? कंपॅरिझन्स. टोटल आपल्याला 6 कंपॅरिझन्स बघायचे. ठीक आहे. इथे कन्सेप्ट अशी काहीच नाही आहे. मी एक पॉईंट सांगेल आणि तसं एक्सप्लेन पण करायचं आणि डायरेक्ट आपण लिहून पण घ्यायचं. एक सिंगल पॉईंट मी सांगेल पण एक्सप्लेन पण करेल आणि तसंच मग लगेच आपण लिहून पण घ्यायचं. ठीक आहे. चलो आता मला लिखावडी लगेच स्टार्ट करून देऊ. ठीक आहे बच्चा लोग. ओके. कंपेअर बिटवीन डायट अँड एससीआर. हेडिंग टाका. क्वेश्चन घ्या किंवा कंपेअर बिटवीन डायट अँड एससीआर. कंपेअर बिटवीन डायट अँड एससीआर. दोन कॉलम करा. पहिल्या कॉलम मध्ये डायट, दुसऱ्या कॉलम मध्ये एससीआर. पहिल्या कॉलम मध्ये डायट, दुसऱ्या कॉलम मध्ये एससीआर. ओके. हा पहिला पॉईंट काय दिसतो बेटा? दोघांचे सिम्बॉल वरून एक पॉईंट लगेच सांगू शकतो. याच्यामध्ये दोनच टर्मिनल आहेत, MT1 MT2. MT1 म्हणजे मेन टर्मिनल 1, MT2 म्हणजे मेन टर्मिनल 2. याच्यामध्ये तीन टर्मिनल आहेत. कुठले? एनोड, कॅथोड आणि गेट. ठीक आहे. आधी हे दोन पॉईंट्स लिहून घेऊ. पहिले दोघांचे सिम्बॉल काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सिम्बॉल काढून घ्या पटापट. व्हिडिओ पॉज करा, सिम्बॉल काढून घ्या. सिम्बॉल झाला असेल, पुढचा पॉईंट घ्या. डायट कन्सिस्ट ऑफ टू टर्मिनल्स. डायट कन्सिस्ट ऑफ टू टर्मिनल्स, namely MT1 and MT2. Diet consists of two terminals, namely MT1 and MT2. SCR चा खाली या. SCR consists of three terminals. SCR consists of three terminals, anode, cathode and gate. Anode, cathode and gate. Anode, cathode and gate. Okay. आता पुढचा पॉईंट सांगतो बेटा. डायट्स अँड डायट तुम्ही लो पॉवर डिव्हाइसेस साठी वापरतो. डायट कोणासाठी यूज होतो बेटा? लो पॉवर डिव्हाइसेस. आणि हा जो एससीआर आहे तो एससीआर तो हाय पॉवर डिव्हाइसेस साठी यूज होतो. पुन्हा डायट कोणासाठी यूज होतो? लो पॉवर डिव्हाइसेस. आणि एससीआर कोणासाठी यूज होतो? हाय पॉवर डिव्हाइसेस. लिहून घ्या पुढचा पॉईंट. थर्ड पॉईंट सांगतोय. डायट इज यूज फॉर लो पॉवर डिव्हाइसेस. डायट इज यूज फॉर लो पॉवर डिव्हाइसेस. डायट इज यूज फॉर लो पॉवर डिव्हाइसेस. बाजूला SCR is used for high power devices. SCR is used for high power devices. SCR is used for high power devices. पुढचा पॉईंट काय सांगतोय बेटा? डायट जो आहे तो ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून वापरला जातो. कोणासाठी? ट्रायक्ससाठी. डायट आणि डायट तो ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून वापरला जातो. कोणासाठी? ट्रायक्ससाठी. SCR साठी काय बेटा? SCR इट इज यूज्ड इन हाय पॉवर ऍप्लिकेशन. SCR कडे वापरतात बेटा हाय पॉवर ऍप्लिकेशन्स मध्ये. लिहून घ्या पुढचा पॉईंट. डायटच्या खाली या. इट इज यूज्ड ॲज अ ट्रिगरिंग डिव्हाइस फॉर ट्रायक. इट इज यूज्ड ॲज अ ट्रिगरिंग डिव्हाइस फॉर ट्रायक. इट इज यूज्ड ॲज अ ट्रिगरिंग डिव्हाइस फॉर ट्रायक. पुढचा पॉईंट म्हणजे बाजूला SCRच्या खाली या. इट इज यूज्ड इन ऑल हाय पॉवर ऍप्लिकेशन्स. इट इज यूज्ड इन ऑल high power applications. It is used in all high power applications. ओके. पुढचा पॉईंट ऐकून घ्या बेटा. याच्यामध्ये ना ब्रेकओव्हर व्होल्टेज मला कंट्रोल नाही करता येत. का नाही कंट्रोल करता येत? तर गेट टर्मिनलच ॲब्सेंट असतो. याच्यामध्ये ब्रेकओव्हर व्होल्टेज मला कंट्रोल होतं. का? तर गेट करंट किंवा गेट प्रेझेंट असतो. गेटच्या इथून मी करंट पास करेल त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली माझं ब्रेकओव्हर व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. याच्यामध्ये ब्रेकओव्हर व्होल्टेज कंट्रोल होत नाही. याच्यामध्ये ब्रेकओव्हर व्होल्टेज कंट्रोल होतं. याच्यामध्ये का कंट्रोल होत नाही? तर गेट टर्मिनल ॲब्सेंट आहे. याच्यामध्ये का कंट्रोल होतं? तर गेट टर्मिनल प्रेझेंट आहे. गेट टर्मिनल प्रेझेंट. पुन्हा एकदा ब्रेकओव्हर व्होल्टेज कॅनॉट बी कंट्रोल बिकॉज गेट इज ॲब्सेंट. ब्रेकओव्हर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल बिकॉज गेट टर्मिनल इज प्रेझेंट. लिहून घ्या पुढचा पॉईंट. ब्रेकओव्हर व्होल्टेज कॅनॉट बी कंट्रोल. डायटच्या खाली लिहा. डायटच्या खाली लिहा. ब्रेकओव्हर व्होल्टेज cannot be controlled. Breakover voltage cannot be controlled. ब्रॅकेटच्या आत लिहिल्या गेट इज ॲब्सेंट. ब्रॅकेटच्या आत लिहिल्या गेट इज ॲब्सेंट. ब्रॅकेटच्या आत लिहिल्या गेट इज ॲब्सेंट. SCRच्या खाली लिहा ब्रेकओव्हर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ब्रेकओव्हर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ब्रेकओव्हर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ब्रॅकेटच्या आतमध्ये गेट इज प्रेझेंट. ब्रॅकेटच्या आतमध्ये गेट इज प्रेझेंट. आणि एक शेवटचा पॉईंट माझा मी आधीच मागच्या सेशनमध्ये बोललो होतो. एक शेवटचा पॉईंट कुठला असेल बेटा? VI कॅरेक्टरिस्टिक्स. याचे VI कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे डायटचे काढलेले आहेत ऑलरेडी आणि SCRचे पण काय काढायचे? VI कॅरेक्टरिस्टिक्स. फक्त हेडिंग टाकून घ्या VI कॅरेक्टरिस्टिक्स आणि जागा सोडा. ठीक आहे. अंदाजे जागा सोडायची आणि दोघीकडे आपल्याला VI कॅरेक्टरिस्टिक्स होमवर्कसाठी. चलो
घ्या लिहून VI कॅरेक्टरिस्टिक्स, VI कॅरेक्टरिस्टिक्स, VI कॅरेक्टरिस्टिक्स, VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. आता पुढचं कंपॅरिझन. हेडिंग टाका कंपेअर बिटवीन डायट अँड ट्रायट. कंपेअर बिटवीन डायट अँड ट्रायट. कंपेअर बिटवीन डायट अँड ट्रायट. पुन्हा त्या दोघांचे काय काढून घ्यायचे बेटा? सिम्बॉल दिसत आहे. ठीक आहे, डायटचा दिसतोय, ट्रायटचा काढतोय. डायटचा तो कोणता काढून घ्या पटापट सगळेजण. डायटचा सिम्बॉल काढून घ्या. चलो, हा डायटचा सिम्बॉल आहे, हा ट्रायटचा सिम्बॉल. काढून घ्यायचे पटापट. डायटचा आणि ट्रायटचा सिम्बॉल, दोघांचे सिम्बॉल पटापट काढायचे. ओके. मग पहिला पॉईंट काय सांगताय? इट इज अ टू टर्मिनल डिव्हाइस, मेनली MT1 MT2. इट इज अ थ्री टर्मिनल डिव्हाइस, नेमली MT1 MT2 अँड गेट. ठीक आहे, गेट टर्मिनल इज प्रेझेंट टुवर्ड्स द MT1. हा पॉईंट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे, पुन्हा याच्यामध्ये दोन टर्मिनल आहेत MT1 MT2. याच्यामध्ये तीन टर्मिनल MT1 MT2 आणि गेट. ठीक आहे, चलो सेकंड पॉईंट ऍड करा. सिम्बॉल झाला असेल, व्हिडिओ पॉज करून सिम्बॉल काढून घ्या. पुढचा पॉईंट ला डायट कन्सिस्ट ऑफ टू टर्मिनल्स. डायट कन्सिस्ट ऑफ टू टर्मिनल्स. डायट कन्सिस्ट ऑफ टू टर्मिनल्स, नेमली MT1 and MT2. नेमली MT1 and MT2. पुढे लिहा. ट्रायट consists of three terminals. Triad consists of three terminals, namely triad consists of three terminals, namely MT1, MT2 and gate. Namely MT1, MT2 and gate. बर, पुन्हा मागचाच पॉईंट सांगते. डायट कोणासाठी वापरतात बेटा? लो पॉवर ऍप्लिकेशन. ट्रायड कोणासाठी वापरतात? हाय पॉवर ऍप्लिकेशन. इट इज यूज्ड फॉर लो पॉवर डिव्हाइसेस, इट इज यूज्ड फॉर द हाय पॉवर डिव्हाइसेस. हा लो पॉवर डिव्हाइसेससाठी यूज होतो, हा हाय पॉवर डिव्हाइसेससाठी यूज होतो. पॉईंट लिहून घ्या पुढचा. थर्ड पॉईंट, डायट इज यूज्ड फॉर द लो पॉवर डिव्हाइसेस. डायट इज यूज्ड फॉर द लो पॉवर डिव्हाइसेस. ट्रॅकच्या खाली लिहा. ट्रायड इज यूज्ड फॉर द हाय पॉवर डिव्हाइसेस. ट्रॅकच्या खाली लिहून घ्या. ट्रायड इज यूज्ड फॉर द हाय पॉवर डिव्हाइसेस. ट्रायड इज यूज्ड फॉर द हाय पॉवर डिव्हाइसेस. ट्रायड इज यूज्ड फॉर द हाय पॉवर डिव्हाइसेस. ओके. डायट बेटा ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून यूज होतो. कोणासाठी? ट्रायक्ससाठी. डायट जो आहे तो ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून यूज होतो. कोणासाठी? ट्रायक्ससाठी. त्याच्यानंतर ट्रायक्स जो आहे तो यूज होतो वेरियस टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन्स, जसं फॅन, कंट्रोल लाईट ॲप्लिकेशन म्हणजे फॅन मध्ये यूज होईल, कंट्रोल लाईट ॲप्लिकेशन्स मध्ये यूज होते. ठीक आहे, चलो. डायट इज यूज एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस फॉर ट्रायक. डायट इज यूज एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस फॉर ट्रायक. डायट is used as a triggering device for triad. बाजूला लिहा. Triad is used in applications like fan, control light dimmers, fan, control light dimmers, etc. Fan, control light dimmers, etc. बरं, पुन्हा याच्यामध्ये ब्रेकवर व्होल्टेज कंट्रोल केला जाऊ शकत नाही, याच्यामध्ये कंट्रोल केला जाऊ शकतो. का? गेट प्रेझेंट आहे, गेट ॲब्सेंट आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या. डायरेक्टच्या खाली लिहा. ब्रेकवर व्होल्टेज कॅनॉट बी कंट्रोल्ड. ब्रेकवर व्होल्टेज कॅनॉट बी कंट्रोल्ड. आणि इकडे ट्रायकच्या खाली लिहा. ब्रेकवर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ट्रायकच्या खाली लिहा. ब्रेकवर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ब्रेकवर व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ओके. पुढचा पॉईंट कळला असेल बेटा. पुन्हा दोघांच्या काय येतील? VI कॅरेक्टरिस्टिक्स. हेडिंग टाकून ठेवा. VI कॅरेक्टरिस्टिक्स, VI कॅरेक्टरिस्टिक्स. हेडिंग टाकून ठेवा. VI कॅरेक्टरिस्टिक्स, VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. पुढचं कंपॅरिझन आहे बेटा. क्वेश्चन घ्या. कंपेअर बिटवीन UJT अँड डायट. कंपेअर बिटवीन UJT अँड डायट. कंपेअर बिटवीन UJT अँड डायट.
compare between UJT and DIET. कंपेअर बिटवीन काय बेटा UJT आणि डायट दोघांचे सिम्बॉल दिसत आहेत, काढून घ्यायचे पटापट. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचे, व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचे बेटा. एक आहे UJTचा सिम्बॉल आणि एक आहे डायटचा सिम्बॉल. एक आहे UJTचा सिम्बॉल, इकडे माझा कुठला सिम्बॉल आहे बेटा UJTचा आणि इकडे कुठला सिम्बॉल आहे डायटचा. हा E म्हणजे काय मीटर आहे B2 आणि B1. B1 म्हणजे बेस 1, B2 म्हणजे बेस 2. ठीक आहे, B2 म्हणजे काय बेटा बेस 2. ओके, आता याचा जो सिम्बॉल झाला असेल तर याची डायरेक्टली बेटा आधी ना तुम्ही UJTची VI कॅरेक्टरिस्टिक तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आणि जिथे काढली असेल ती डोळ्यासमोर काढा. मी जो पॉईंट सांगतो त्याच्यावर डिपेंडेंट आहे. ठीक आहे, काढली बेटा सगळ्यांनी. मागे आपण UJTची VI कॅरेक्टरिस्टिक्स काढली, डोळ्यासमोर ठेवा. काढली, तिथे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व केली तर ती फक्त आणि फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स कुठे बेटा फक्त आणि फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. वाटलं असेल ते दाखवून देतो. ठीक आहे, हे पहा याने काढलेली आहे, पण इथे आपण तुम्हाला नावं द्यायची बाकी आहेत बेटा. ठीक आहे, UJTची VI कॅरेक्टरिस्टिक्स फक्त आणि फक्त कुठल्या कडे इकडची काही जास्त कामाची जास्तीत जास्त कुठे बेटा फर्स्ट क्वाड्रंट, ही फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट. डायरेक्टची काढली तर कुठल्या कुठल्या बेटा फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. पुन्हा एकदा UJT ऑपरेट्स इन ओनली फर्स्ट क्वाड्रंट. UJT ऑपरेट्स इन कशामध्ये फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. पुढचा पॉईंट लिहायचा आहे. चलो, म्हणजे हा सेकंड पॉईंट झाला माझा. सिम्बॉल दोघांचे झाले, खाली लिहा. UJT ऑपरेट्स इन फर्स्ट क्वाड्रंट ओनली. UJT operates in first quadrant only. UJT operates in first quadrant only. UJT operates in first quadrant only. बाजूला घ्या. डायट operates in first and third quadrant. Diet operates in first and third quadrant. Diet operates in first and third quadrant. Diet operates in first and third quadrant. बरं, UJT बेटा हा ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून काम करतो. कोणाकोणासाठी डायट आणि ट्रायक्ससाठी. UJT जो आहे तो ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून काम करतो. कोणाकोणासाठी बेटा SCR आणि ट्रायक्ससाठी. सॉरी डायट नाही, SCR आणि ट्रायक्ससाठी. पुन्हा एकदा UJT जो आहे तो ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून काम करतो. कोणाकोणासाठी SCR आणि ट्रायक. त्याच्यानंतर तुमचा डायट जो आहे तो डायट लॅम्प डिमर्समध्ये वापरतात, टेम्परेचर रेग्युलेटर्समध्ये वापरतात आणि फॅन रेग्युलेटर्समध्ये वापरतात. टेम्परेचर कंट्रोलर्स, फॅन रेग्युलेटर्स एक्सेट्रा. हे त्याचे ॲप्लिकेशन झाले बेटा. ठीक आहे, हे त्यांचे दोघांचे काय झाले ॲप्लिकेशन्स. पुढचा पॉईंट लिहायचा आहे. UJT is used as a triggering device for UJT is used as a triggering device for UJT is used as a triggering device for SCR and TRIAC. SCR and TRIAC. UJT is used as a triggering device for SCR and TRIAC. Comma देऊ. It is also used in relaxation oscillator. Relaxation oscillator मध्ये पण यूज होतो. It is also used in relaxation oscillator. It is also used in relaxation oscillator. बाजूला घ्या. Diet is used in lamp dimmers. Diet is used in lamp dimmers, comma, fan regulators, comma, temperature controllers, etc. Temperature controllers, etc. झाले. पुन्हा दोघांचे काय येतील बेटा VI कॅरेक्टरिस्टिक्स. UJTचे खाली UJTचे, डायटच्या खाली डायटचे. ठीक आहे, दोघं फक्त नाव टाकून घ्या VI कॅरेक्टरिस्टिक्स. दोघीकडे नाव टाकून घ्यायचंय VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे कम्पेअर बिटवीन UJT अँड PUT. टाकायले कम्पेअर बिटवीन UJT अँड PUT. कम्पेअर बिटवीन UJT अँड PUT. दोन कॉलम, पहिल्या कॉलममध्ये UJT, दुसऱ्या कॉलममध्ये PUT. पहिल्या कॉलममध्ये UJT, दुसऱ्या कॉलममध्ये PUT. चलो पटापट
पहिल्या कॉलममध्ये युजीटी, दुसऱ्या कॉलममध्ये पीयूटी. पहिल्या कॉलममध्ये युजीटी, दुसऱ्या कॉलममध्ये पीयूटी. चलो या लिहून पटकन. ओके, आता पहिला पॉईंट, दोघांचे काय काढले सिम्बॉल. आता पुढचा पण याचा फुल फॉर्म घ्या. युजीटीचा फुल फॉर्म काय, युनिपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. पीयूटीचा फुल फॉर्म काय, प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर लिहून घ्या. UJT stands for UJT stands for uni junction transistor. UJT stands for uni junction transistor. UJT stands for uni junction transistor. पुढे घ्या. PUT stands for programmable uni junction transistor. PUT stands for programmable uni junction transistor. पुढचा पॉईंट, याच्यामध्ये प्रोग्रामिंग पॉसिबल नाहीये, याच्यामध्ये प्रोग्रामिंग पॉसिबल आहे. याच्यामध्ये प्रोग्रामिंग पॉसिबल नाहीये, याच्यामध्ये प्रोग्रामिंग पॉसिबल आहे. लिहून घ्या. युजीटीच्या खाली प्रोग्रामिंग इज नॉट पॉसिबल. प्रोग्रामिंग इज नॉट पॉसिबल. युजीटीच्या खाली लिहा. आता पीयूटीच्या खाली लिहा. प्रोग्रामिंग इज पॉसिबल. पीयूटीच्या खाली लिहा. प्रोग्रामिंग इज पॉसिबल. ओके, याच्यामध्ये बेटा एकच जंक्शन असतं, याच्यामध्ये 3 जंक्शन असतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये एकच जंक्शन असतं, याच्यामध्ये 3 जंक्शन असतात. लिहून घ्या. UJT consists of only one junction. UJT consists of only one junction. पुढे घ्या. PUT consists of 3 junctions. PUT consists of 3 junctions. PUT consists of 3 junctions. पुढचा पॉईंट काय सांगतील बेटा, याच्यामध्ये बेटा निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन प्रेझेंट असतो, याच्यामध्ये पण निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन प्रेझेंट असतो. मग मुलं म्हणतात सर दोघांमध्ये सेम पॉईंट लिहू शकतो का? लिहू शकतात. का? क्वेश्चन काय बेटा, कम्पेअर. कम्पेअर म्हटलं ना दोघांमध्ये सेम पॉईंट येऊ शकतात. डिफरन्स म्हटलं असतं तर सेम पॉईंट चालत नाही. कम्पेअर म्हटलं तर दोघांमध्ये सेम पॉईंट येऊ शकतात. कळालं? मग निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन इज प्रेझेंट, याच्यामध्ये पण निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन इज प्रेझेंट. लिहून घ्या. याच्या खाली युजीटीच्या खाली negative resistance region is present. Negative resistance region is present. PUT च्या खाली या पुन्हा negative resistance region is present. पुन्हा PUT च्या खाली या negative resistance region is present. पुन्हा PUT च्या खाली या negative resistance region is present. बर, पुढचं बेटा negative resistance region चा पॉईंट झाला बेटा. पुढचा पॉईंट आता त्याचे दोघांचे ऍप्लिकेशन सांगायचे. आता ऍप्लिकेशनचा बेटा बऱ्यापैकी दोघांमध्ये सिमिलर आहे. ठीक आहे. युजीटी कोणासाठी टायमर्समध्ये, रिलॅक्सेशन ऑसिलेटर्समध्ये माझा युजीटी यूज होतो. पीयूटी पण काय यूज होतो बेटा, तो ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून वापरता येतो. कोणासाठी? टायमर्स आणि रिलॅक्सेशन ऑसिलेटर्स. लिखा पुढे. युजीटीच्या खाली इट इज यूज्ड एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस इन टायमर्स. इट इज यूज्ड एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस इन टायमर्स, कॉमा इन रिलॅक्सेशन ऑसिलेटर, कॉमा इन रिलॅक्सेशन ऑसिलेटर, कॉमा इन रिलॅक्सेशन ऑसिलेटर. बाजूला घ्या. इट इज यूज्ड एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस इन टायमर्स अँड रिलॅक्सेशन ऑसिलेटर्स. पुन्हा तेच. इट इज यूज्ड एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस. इट इज यूज्ड एज अ ट्रिगरिंग डिव्हाइस इन टायमर्स अँड रिलॅक्सेशन ऑसिलेटर्स. अँड रिलॅक्सेशन ऑसिलेटर्स. पुन्हा शेवटचा मुद्दा, दोघांच्या काय येतील बेटा? VI कॅरेक्टरिस्टिक्स. पुन्हा शेवटचा मुद्दा, दोघांच्या काय येतील? VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके बेटा, आज माझे 3 झाले, काल 1 झालेलं होतं. ठीक आहे. आता 2 माझे महत्त्वाचे कंपॅरिझन्स बाकी ते मी उद्या कंप्लीट करेन. ठीक आहे बच्चे लोग. ओके, दॅट्स ऑल. बाकी सो थँक्यू. गुड डे.